नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला चिकन बिर्याणी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी पाऊण किलो चिकनचे पीस घेतलेले आहे. चिकनचे पीस धुवून घ्यायचे. चिकनचे पीस आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे असल्यामुळे इथे मी 1 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तयार केलेली ही पेस्ट चिकनच्या पीसमध्ये घालूया. थोडासा पुदिना आणि कोथिंबीरची पाने घेतलेली आहे. कोथिंबीर थोडी चिरून घेतलेली आहे आणि पुदिन्याची पाने तशीच ठेवलेली आहेत. चिकनच्या पीसेसना जरा तिखट चव लागावी म्हणून एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. 1 चमचा बिर्याणी मसाला घालूया. बिर्याणी मसाल्याशिवाय बिर्याणी अपूर्णच आहे. 1 चमचा लिंबूचा रस घालूया. अर्धी वाटी ताजं दही घालूया. चवीनुसार मीठ घालूया. चिकनच्या पीसेसना मसाला व्यवस्थित लागावा म्हणून हाताने छान मिक्स करून घेऊयात. चिकनच्या पीसेसला मसाला लावून झालेला आहे. मसाला चिकनमध्ये मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून अर्धा ते 1 तास बाजूला ठेवूयात. 1 तास झालेला आहे. आता आपण बिर्याणी बनवायला घेऊया. बिर्याणीचे प्रमाण जास्त असल्यामुळे पातेले जरा मोठेच घेतलेले आहे. पातेल्यामध्ये 2.5 पळी तेल घालूया. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण खडे मसाले काय आहे ते पाहूयात. खडे मसाल्यामध्ये जायपत्री घेतलेली आहे. जायपत्री थोडीच घेतली कारण ती खूप स्ट्रॉंग असते. 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची, 3 साधी वेलची, 10 ते 11 काळे मिरे, 2 तमालपत्राची पाने, साधारण 2 इंच आकाराचे 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे. तेल तापलेलं आहे. 1 टेबलस्पून शहाजिरे घालूया. जिरे उमलले की घेतलेले खडे मसाले घालूया. मसाले करपू नये म्हणून गॅसची आच कमी करून हे मसाले 15 ते 20 सेकंद तेलामध्ये परतून घेऊयात. मसाले परतून झाल्यावर इथे मी 1 कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. कांदा घालूया. गॅसची आच मध्यम करून कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. कांदा भाजतोय तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊयात. इथे मी अर्धा किलो बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ निवडून वाटीने मोजून घ्यायचा आहे म्हणजे पाणी किती घालायचं आहे ते समजेल. 5 ते 7 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. गॅसची आच कमी करूयात. आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट करायला ठेवलेले चिकनचे पीस घालूया. आता इथे गॅसची आच थोडी वाढवायची आहे आणि चिकनच्या पीसेसला पाणी सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. पाच 6 मिनिटांनंतर चिकनला पाणी सुटायला लागलेलं आहे. आणखीन 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया. हलक्या हाताने परतत राहायचे आहे कारण आपले चिकनचे पीस तुटले गेले नाहीत पाहिजे. 2-3 मिनिटांनंतर चिकनच्या पीसेसला आणखीन पाणी सुटलेलं आहे. मॅरिनेट करताना आपण कांदा लसूण मसाला घातला होता. आणखीन तेवढाच कांदा लसूण मसाला घालूया. 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालूया. मसाले मिक्स करून घेऊयात. चमच्याने असा खालून वरपर्यंत मसाला हलवून घ्यायचा आहे म्हणजे मसाला तो नीट मिक्स होईल. एका वाटीला 2.25 वाटी पाणी याप्रमाणे 4.5 वाटी कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाणी घालूया. मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं होतं ते सुद्धा पाणी याच्यामध्ये घालूया.
मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं असलं तरी तांदूळ आणि पाणी दोन्ही वाढलेलं असल्यामुळे आणखीन थोडंसं मीठ घालूया. परत एकदा आपण हलक्या हाताने हलवून घेऊयात. इथे आता गॅसची आच मोठी करून याला खळखळून उकळी आणायची आहे. 3-4 मिनिटातच याला खळखळून उकळी आलेली आहे. धुवून घेतलेला तांदूळ घालूयात. चमच्याने मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यावर याला परत गॅसच्या मोठ्या आचेवर उकळी आणूयात. 5 ते 7 मिनिटांनंतर तांदळाला खळखळून उकळी आलेली आहे. गॅसची आच मध्यम करूया आणि हलवून घेऊयात, म्हणजे चिकन आणि तांदूळ खाली तळाला लागणार नाहीत. तांदूळ उमलायला लागलेला आहे. आता याच्यावर झाकण ठेवूयात. 7 ते 8 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. तांदळातले बरेचसेच पाणी आटलेलं आहे. हलवून घेऊयात. हलवून झाल्यावर वरचा भाग आपण सपाट करून घ्यायचा आहे. तसेच तांदूळ किती शिजलाय तोही पाहायचा आहे. जर पाण्याची आवश्यकता असली तर थोडे गरम पाणी घालायचे आहे. तांदूळ 70% शिजलेला आहे. एवढ्या पाण्यात तांदूळ शिजेल म्हणून आणखीन पाणी घालणार नाही आहे. परत याच्यावर झाकण ठेवूयात. 5 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. बिर्याणी आपली सुरेख दिसावी म्हणून थोडासा खायचा केशरी रंग घालत आहे. रंग ऐच्छिक आहे. तळलेला कांदा पसरून घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा पसरून घालूया. गॅस बंद करून झाकण ठेवून आपण असंच थोडा वेळ ठेवणार आहोत. 7 ते 8 मिनिटांनंतर झाकण काढूया. बघा, आपली चिकन बिर्याणी खूप सुंदर दिसते. गरम गरम चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही चिकन बिर्याणी तुम्ही रविवारसाठी खास बेत म्हणून बनवू शकता किंवा येणाऱ्या 31 डिसेंबरला सुद्धा बनवू शकता. अशी चिकन बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.